हो सावकाश. हा माझा या ऐकशाल एवढं नारळ अभिरामाच्या अंगावरून काढा. जीव तर गेलो नाही ना. हो काय बोलतास तुम्ही? भाऊजीने सांगितल्यान त्या तुम्ही ऐकूक नाही, अंगारू लावूक नाही. आता स्वतःच्या डोळ्यांनी बघतास ना काय झालं आता. अहो ह्या साधा नाही हा, हे एवढं नारळ तुम्ही अ, दत्ता तो नारळ अभिरामाच्या अंगावरून काढ. आहे हं? झालो काढून घेऊन नारळ. आता ह्यो बाहेर तिठ्यावर नेऊन ठेव. पांडू आई आहे. काय देता भाऊ? हे घे. तिथ्यावर टाकून ये. टाकतोय. पांडू जाताना मागे वळून बघू नको हा. वय मेला तुका सांगितलं कळत नाही काय? काय ता आईने काय सांगितल्यान? विसरलंय. मेल्या मागे वळून बघू नको. हा. मागे बघूचा नाही हा. पुढे बघ. जा लवकर. हा, मागे वळून बघूच नाही. अभिरामा बरा वाटतं ना आता? घाबरा नको हा. मी असे होय तर तू असस तुझ्या शेजारी झोपलेलो ना. मग तुझं डोळं लागलोच कसो ते का काय झालं असता म्हणजे. अगो शुभ बोल गो. होय होय सगळा चुकीचा मीच बोलतोय. तुमका लय काळजी हा ना लेकाची. तरी मी सांगी होतय मी बसतय त्याच्या वांगडा. पण नाही तुमकाच पडली या सगळ्यांची काळजी. जाऊन दे मी चाललंय. थांब छाया. माका बोलतोस मग तू काय करी होतीस बाई जवळ? देवा माझ्या परसून माकाच विचारतस मी काय करी होते बावीकडे. अगे मी होतय म्हणा नाही तो हय बसलेलो दिसता हा. एकटोच बाहेर जाय होतो वरसून बघलय मी. विचारते का? जाऊ दे तो तरी काय सांगतलो ते का त्याची शुद्ध नाही होती. मी गेलोय म्हणून अनिष्ट टळला. ह्या माधवान बघल्यान माका जाताना. काय रे माधवा? काय ता? अरे तू बघूक नाही माका बावीकडे जाताना? हो नशीब माझा मी जाग्या होतय म्हणान. नाहीतर बावीचा सगळा पाणी उसपाचा लागला असता. अगो काय म्हणतस ह्या? अगे मगे काय म्हणू मी. हैतो उडीच मारणार होतो. झाला एवढा झाला तरी माकाच विचारतस तुम्ही मी बावी जवळ काय करी होतय. या घरात चांगल्याचे दिवस नाही रवलेले. अगो हात जोडतय मी तुझ्या. केलास ना तर लय केलास. चाक काढतय तुझी. पण आता घरात क्लेश नको. होय तर सगळे किलेस मी करतोय आणि तुम्ही अंगाई घातच ना माझ्यासाठी. मग हे काय करू? आहे अभिरामा का आत घेऊन जा. काय तो हाय जरा थांब. आजोबा हा तुझा हा. तिच्या पुढे घराचं उमरो ओलांडताना लक्षात ठेव अण्णा नायकांचं चेडू असस. ह्या नायकांच्या घरातलं चेडूचं उघडं गळो पण दिसत नाही.
हा असं कळलं. हा असं साफ करायचं. शाबास. हो, नारळ उतरवला म्हणून तू असा ठणठणी झालो. हा काल काय झाला होता? अरे असं काय, काल 22 जवळ इलं होतं, आठवत नाही तुका? नाही. सांगतोय तुका. हा पण घाबरा नको. हे पाणी आहे ना, पाणी आपणा बोलवत. काय सांगतोस काय? तर असोच एक माणूस बाईजवळ गेलो होतो. 2-3 भांडी बावीतून पाणी काढला. तसो बावीतनं आवाज इलो, काय म्हणाल? ये ये. तो बघतच राहिलो. आवाज वाढत गेलो हा? आणि तो माणूस हात वाकान बघूक लागलो. फक्त तर काय, काय? तो माणूस बघीक होतो ना, तोच असा पाण्यावर फुगान इलेला. काय सांगतोस काय? अरे देवा रे देवा. हा असा कसो? हा जास्त समजावताय का? हा खूप अभ्यास करूक लागता, कळला? हा खूप शिकूक लागता, मगे मुंबईत जाऊक मिळ. लक्षात ठेव. हा माधवाचा ऐक, त्याचा ऐकला असतंय तर माझा पण भला झाला असता. बघ आहे ना. ये छायाच्या नादाक लागलो आणि रावलो. अरे दत्ता, पाणी किती उकळला रे. हा भाजून निघशीत ना. आहे आणखी काय राहिला भाजा? काहीतरीच काय दत्ता तुझा. निस्वानाक पाणी घ्या, हा. तसाच नको घेऊ. काय रे अभिरामा, छाप आंघोळ केली एकदम छाप. हा बरा वाटतं ना आता? हा आता ह्यो अंगारोला. हा तू पण घे. हा दत्ता, हैसर ठेवतोय हा अंगारो, होय होय. नंतर लावून घे. हा नको, माझ्याकडे दे, मी देते जाता अंगारो. घे घे, तुझ्याकडे ठेव. दादाक दे. हा हा अशीच रवा रे एकत्र. होय तर. आहे आम्ही काही वेगळे होणार नाही. काय माधवा? तर रे आणि छायाताई? त्या छायान जीवा घोर लावलेलो हा. लग्नाचा झाला पण अक्कल नाही. आहे सगळं व्यवस्थित होईल. आहे आम्ही असाव ना मगे. आता तुमच्या तिघांकडेच बघूनच दिवस काढते रे मी. दत्ता चल आटप लवकर. माधवा हा ऐक, काळजी हा छायाची. होय तर. काल रात्री खैसर जात होता, तुला माहित हा ना? मी येतोय जरा. थांब. ते अरे हे बघ माधवा, अण्णांच्या धाकान तोंडावर कोण काय बोलत नाही, पण मागणं बोलणारे तोंडा काय कमी नाही आहात. म्हणा लक्ष ठेवू पया. आता छायाचं लगीन झाला की सगळ्यांची काळजी मिटत. हो रे हो. बघा बघा, होणाऱ्या सुनेचा फोटो बघा. लाकात एक हा ना पोरग्या, वय ना? ओ मी पसंत केलेला. चांगला तसा, पण काय पण काय? नाही, थोडी गोड नवरी वाटता ना. होय मग काय अप्सरा आणूक वही होती घरात भांडी घासू. बघ बघ तुझी बायल बघ. हो कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसत नाही? हा आता तू म्हणतस तर शोभा. हो चांगला संसार करीत पोरग्या. 10 लोकांकडे चौकशी केलंय. आता ह्या स्थळ नक्की नाही. त्या अण्णा नाईकाच्या नाकावर टिचून त्याच्या लेकीच्या लग्नाआधी नाही माझ्या पोराच्या लग्नाची वरात त्याच्या घरासमोरून नेलाय ना, तर कशाक वया. दत्ता, हा अण्णा, जैतापकराकडे कोणी नेऊन टाकूचे हत. कालच टाकले अण्णा. बस सगळा हिशोब बघून घे एकदा. होय. मागच्या खेपेचो हिशोब रावलो हा त्याचा.
होय अण्णा. आणि देव शेतातल्या पिकाचा बघ. सगळे नारळ सोडून ठेव. हं? छाया काय आ? काल मारलंस मका, आज काय जीव घेतलंस? या बघ, मी पण काय कमीचा नाही असे, हा हात तोडून ठेवतलंय. लागला काय? मी हात उचललाय म्हणून तुका राग येलो असत. तू पण घराचा विचार कर, अण्णांचा विचार कर. अण्णांनी कधी कोणाचा विचार केलो? मी कशा करू? छाया, काही चुकीचं पाऊल उचललंस ना, लोक तोंडात शेण घालतील. या बघे, मी माका जाऊ या ना ताच करतलंय. छाया, गो, सगळं जावण्यापेक्षा काहीतरी कामा कर. गे, काय करतो? बस थाय सर, बस. पीठ मळल्याशिवाय उठलंस ना तर तंगडे तोडीन तुझे. बस थाय. शी बाई, का पण करू लावता माका ही बाई. ये. अगो, काय करतोस ह्या? गे, बोला नको. पीठ मळताय ना मी, माझ्या हातीक लागात. अगो, कसा होतो तुला तुझा? कुत्र्याक पण मगापासून काय झालं ना काय कळणार नाही. घुमता की आळवता काय कळणार नाही. पांडू, रे पांडू. काय झालं मायनू? अरे त्या कुत्र्याक काहीतरी फेकून मार रे. पिठावून लावते का? कुत्र्याक दगड मारू? गे थांब, मी चिला येते का घालव. तू काय चालले? ए, ल- आई गे कुत्रो, आई गे. मेले हैसर किती इलो कळतो कळतो तुका काय? उठ मरे हैसू. अरे खराब कळला ना तर तो दत्ता म्हणजे तंगडे खापावून घालतो. चल हैसू नदी, ते का कळाच्या आधी चल. जात आहे कुत्रो. ए खुड्या, काय झालं? कुत्रो नव्हतो काय. माईन माका दगड मारूक सांगितलं नाही दत्ता भाऊ. कोणाक? मी दगड मारलंय. कोणाक मारलंय? ता विसरलंय. कोणाच ते डोक्या फोडलंस की काय? हा हा, छायात आहे. खायचं डोक्या फोडलेस की काय? नाही, मग हे कोणाचं डोक्या फोडलंस? ता ता विसरलंय. छायाचं काय? ता माका काय माहित. छायाताई गेला. ते गेला. ता 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 माका काय माहित. छायाताई गेला. मेरे कळणार नाही मेल्या. हा किती इलो घराकडे. अगं चुकला माझा, पाय पडतात, मारू नको गो. आणि काय गो, तुझ्या घरात सगळे मारकुडच आहेत काय? तुझ्या औशील नारळ फेकून मारला, त्या पांडून दगड फेकून मारला ना. अजून भास होता दगड येता की काय? आणि आता तू पण मारतस. हो, बाकीची ना निस्तीच मारत. अण्णा ना डायरेक्ट गोळी घालतात.
खातलं नाही नाही अगो तुझी चैन रवली होती माझ्याकडे ती देऊ केलंय मी माझी चेन तुझ्याकडे राहिलेली होय. दिदी दिदी मका काय खोळा समजल्या आधी सांग परत कधी भेटणार भेटताय रे तुका मी तुका कधी नाही म्हणलं नाही नाही एक मिनिट तिला नशीब चेन दिलोस नाहीतर घरच्यांनी माझं गळो चिरलेनी असतो परत कधी भेटतले परत भेटूचा हा आता जाता हैसून गुन्हो गावतलं ना तर तुझा टाळक्या फोडून टाकतलं मी खोडच आहेत सगळे घरचे मजनू मेलो काय झाला छाया तुझ्या वांगड त्यात आहे अरे काय झाला आहे त्याच्या लग्नात तर लवकरात लवकर बघू खोया नाहीतर तोंड दाखवू जागा राहूच नाही आपल्या हे बाय माझे दरवाजा उघड हो छाया दरवाजा उघड छाया दरवाजा उघड छाया आता परत घरातून बाहेर पडलंस ना तर उभा जाळीन तुका जाळ जाळस मका जाळ 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 मका जाळ जाळ मका जाळ गो किती असा करतोस काय कमी पडलं माझ्याकडनं म्हणून असं करतोस तू खेळूक मिळतं ना तुका घरात मग कशात बाहेर जाऊन शेण खातस आता बाद झाली तुझी थेरा त्याच्या पुढे घरातून बाहेर पडलंस ना तर बाहेर ढकलून देईन तुका माका शिकवते ते तू काय ढकलतलं माका बाईत मीच जानुडी मारतलय आणि चिठ्ठीत ना सगळ्यांची नावं लिहून जातलय मग हे बघा सगळ्यांका कसं फासावर चढवतले ते हात धुतलंस ना शा हे काय आत्ताच धुतलोय बरं बस वाढते मी हा घ्या हा छाया नाही राजू एक दिवस जेवला नाही म्हणून मरात काय बोलू नको छाया गो छाया बस झाला या आता जेव तुका पण त्याच्याशिवाय चेन पडत नाही ना येऊचा असतात तर येत माझ्या पोटासाठी खात नाही ना त्याच्या पोटासाठीच खाता ना कोण असतात बाईकडे पांडू असात माई भूक लागली या बावडीकडे कोण हा माका काय माहित हे बाय कोण कोण बुडला दिसणार नाही दिसात असा फुगान वर येत ना तवा दिसात मेला गपराव छाया कया छाया छाया
छाया छाया कोण हा?